संजय शिरसाट, संजय गायकवाड, माणिकराव कोकाटे आणि योगेश कदम आता अंजली दमानिया यांच्या टार्गेटवर आहेत। या मंत्री आणि आमदारांचा राजीनामा घेतल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही असा थेट इशारा दमानिया यांनी दिलेला आहे। मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख या प्रकरणानंतर नुकतेच माजी मंत्री धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता। त्यानंतर आता संजय शिरसाट, संजय गायकवाड, माणिकराव कोकाटे आणि योगेश कदम हे आता सगळे अंजली दमानिया यांच्या टार्गेटवर आहेत। या मंत्री आणि आमदाराचा राजीनामा घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही असा थेट इशारा दमानिया यांनी दिलेला आहे। अंजली दमानिया या संतोष देशमुख प्रकरणात सुद्धा आक्रमक पाहायला मिळत होत्या। यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांचा जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत त्यांनी हा विषय लावून धरला होता। त्यानंतर आता ते पुन्हा एकदा संजय शिरसाट, संजय गायकवाड, माणिकराव कोकाटे आणि योगेश कदम या प्रकरणी आता आक्रमक पाहायला मिळतात। त्यांनी थेट इशारा दिलेला आहे, या मंत्री आणि आमदारांचा राजीनामा घेतल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही। अंजली दमानिया यांच्या टार्गेटवर आता या ठिकाणी संजय शिरसाट, संजय गायकवाड, माणिकराव कोकाटे आणि योगेश कदम आहेत। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। उमेश, काय अधिकची माहिती? नीलम, उद्या अंजली दमानिया जे आहेत ते मुंबईत येतील आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेतील आणि पत्रकार परिषदेमधून हे जे 3 मंत्री आहेत, कारण गेल्या काही दिवसापासून सातत्याने हे मंत्री विवादात राहिलेत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पावसाळा अधिवेशन सुरू असताना संजय शिरसाट यांचा जो त्यांच्या घरामधला एक व्हिडिओ बाहेर आला, त्याच्यामध्ये ते बॅग घेऊन बसले होते आणि यावरती खूप मोठं राजकीय वादंग जे आहे ते आपल्याला पावसाळी अधिवेशनात पाहायला मिळालं। तर तिथेच योगेश कदम स्वतः गृहराज्यमंत्री आहेत, तर त्यांचा एक विषय समोर आला होता या पावसाळी अधिवेशनात की त्यांच्या आईच्या नावावरती कार आहे आणि हे सगळं प्रकरण आता पुन्हा समोर येते। आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर संजय गायकवाड यांनी जी मारहाण केली होती त्या कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला, आणि यासोबत आता माणिकराव कोकाटे हे जे पत्ते खेळतानाचा जो व्हिडिओ बाहेर आला आणि त्यानंतर जे राजकीय वातावरण तापलंय, यानंतर अंजली दमानिया यांनी आता कुठेतरी राग व्यक्त करत या तिन्ही मंत्री आणि एक आमदार यांच्या विरोधात आपण आता आपण भूमिका घेणार आहोत आणि यांना राजीनामा द्यायला लावणार आहोत, अशा प्रकारचा जो आहे तो एक इशारा दिलेला आहे। आणि उद्या या सगळ्या संदर्भात ते पत्रकार परिषद घेणार आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की याच्या आधी अनेक मंत्र्यांच्या ज्या आरोप झाले सगळ्या मंत्र्यांवरती, त्याबाबत अंजली दमानिया यांनी एक भूमिका घेतली होती आणि अनेक मंत्र्यांना जे आहे ते राजीनामा द्यायला होता। तर नुकतंच जर आपण उदाहरण घेतलं तर धनंजय मुंडे यांचं उदाहरण आहे, कारण मस्ताजोगचे जे सरपंच आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येच्या मागे कुठेतरी धनंजय मुंडे होते। हा सगळा यासाठी त्यांनी सातत्याने पत्रकार परिषद घेतल्या, ते स्वतः मस्ताजोगला गेले, त्यांच्या संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसोबत उभे राहिले आणि त्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे या प्रकरणात थेट धनंजय मुंडे यांना राजीनामा दिला नसला तरी त्यांनी राजीनामा दिला वेगळ्या काही ह्याच्यानंतर त्यांनी तो राजीनामा दिला असला तरी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अंजली दमानिया यांनी या संतोष देशमुख हत्या प्रकरणात कशा प्रकारे धनंजय मुंडे आहेत हे आरोप करत केले होते आणि त्यानंतर त्यांना हा राजीनामा द्यायला होता। नक्कीच उमेश, जर आपण पाहिलं तर जेव्हा जेव्हा अंजली दमानिया या पत्रकारांसमोर येतात तेव्हा नेहमी पुरावे घेऊन येत असतात। धनंजय मुंडेंच्या वेळेस संतोष देशमुख या प्रकरणावेळेस सुद्धा ते अनेक पुरावे घेऊन समोर आल्या होत्या। आता 4 मंत्री या ठिकाणी आपण पाहिले, एक आमदार संजय गायकवाड, संजय शिरसाट, माणिकराव कोकाटे आणि योगेश कदम यांच्या प्रकरणी आता त्या आक्रमक झालेल्या पाहायला मिळतात। त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही असं त्या म्हणतायत। जी उमेश, आपण पाहतो या ठिकाणी अंजली दमानिया या ठिकाणी आक्रमक झालेल्या आता पाहायला मिळत आहेत। संजय शिरसाट, संजय गायकवाड, माणिकराव कोकाटे, योगेश कदम यांच्या टार्गेटवर आपल्यासोबत स्वतः अंजली दमानिया या फोन लाईन वरून जोडलेल्या आहेत। अंजलीताई, आता आपण पाहतोय या ठिकाणी आपण या मंत्री आणि आमदारांचा राजीनामा घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही असा आपण थेट इशारा देताय। नाही, नक्कीच, कारण आताच्या घटनेला कळस झालाय, म्हणजे या राजकारणाला आपण राजकारण म्हणूच शकत नाही। हे फक्त गुंड प्रवृत्तीची माणसं आहेत आणि याला खरंच थारा दिला नाही पाहिजे, म्हणून एक प्रचंड मोठा लढा आपल्याला उभारणं गरजेचं आहे। मला तर वाटतं त्याची आणि ती सुरुवात, मी आता परदेशी आहे, मी आज रात्री भारतात परत पोहोचतेय आणि आल्याबरोबर मला वाटतं ते सुरुवात करणं गरजेचं आहे। लोकांनी आता पेटून उठलं पाहिजे की हे आमचे नेते असूच शकत नाहीत। जो कृषी मंत्री म्हणतो की ज्याला ओसाडगावच्या पाटीलकी म्हणजे कृषी मंत्री पद आहे, या मंत्र्याला कृषी मंत्री राहण्याचा अधिकार नाही।
संजय गायकवाडांचं आपण बघितलं, सर्रास जर मारपीट एक मंत्री करतो आणि त्याच्यावर फक्त नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स होतो. मग आपण संजय शिरसाटांचं बघितलं, ते विट्स हॉटेल प्रकरण काय, MIDCचे घोटाळे काय, त्यांची भाषा काय, मला आणि योगेश कदमांचं त्याच्यानंतर. तर योगेश कदमांचे जर गृहराज्यमंत्री असताना डान्स बार्स आहेत, तर ते डान्स बार्स विरुद्ध काय कारवाई करणार? आणि असे सगळे लोक मला माझ्या राज्यात मंत्री म्हणून नकोत, म्हणून मी एक लढा उभा करणार आहे की हे मंत्री आम्हाला नकोत आणि त्याची सुरुवात मी उद्यापासून करणार. जी नक्कीच. आपण जेव्हा पण पत्रकारांसोबत समोर येता तेव्हा संपूर्ण घटना, संपूर्ण पुरावे सोबत तुम्ही पत्रकारांसोबत समोर येत असतात. या प्रकरणी आता हे जे 4 आहेत, संजय शिरसाट, संजय गायकवाड, योगेश कदम आणि माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणी आपण सर्व पुरावे घेऊन पत्रकारांसमोर येणार आहात का? मला वाटतं आता महाराष्ट्राने अधिवेशनाच्या काळात या त्यांचे सगळे पुरावे बघितलेत. संजय शिरसाटांचं तर मी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सामाजिक न्याय विभागात 2000 कोटीचा जो पूर्ण त्यांनी जे टेंडर फ्लोट केलं होतं, ते किती अवास्तव त्याच्यात सगळ्या गोष्टी झाल्या होत्या, हे सगळंच मी बाहेर काढलंय. आणि मला आता असं वाटतं की लढा करणं जास्त गरजेचं आहे. आणि या सगळ्या गोष्टींना म्हणजे मला यांना पहिलं तर मंत्रिपदावरनं यांची हकालपट्टी करा, यांच्या चौकशा लावा. कारण आपण बघतो हे चौकशा लावल्या जातात पण यांची हकालपट्टी होत नाही. ती हकालपट्टी होईपर्यंत मी आता लढा देणार. जी, आपण जर पाहिलं तर या जे काही आरोप त्यांच्यावरती झालेले होते त्यावेळेस त्यांनी प्रतिक्रिया दिली होती की हे आरोप खोटे आहेत. संजय शिरसाट म्हणत होते की माझ्याकडे काही अलमारी नाहीये का की जे पैसे मी त्याच्यामध्ये ठेवू शकतो, किंवा संजय गायकवाड सुद्धा म्हणाले की जर तुम्हाला असं जेवण दिलं तर तुमचा पण राग अनावर होऊ शकतो. माणिकराव कोकाटे म्हणाले की मी काहीतरी व्हिडिओ पाहत होतो आणि तेव्हा ती ॲड आली जी आपण व्हिडिओमध्ये पाहत आहोत. त्यानंतर योगेश कदम सुद्धा म्हणाले की असं हे सगळे खोटे आरोप आहेत असं त्यांच्याकडून आता बोललं जात आहे. आता कोणाला काय म्हणावं तेच कळत नाहीये. कारण आपण या सगळ्यांचंच बघितलं. संजय शिरसाटांचं बघितलं तर पहिलं विट्स आलं, त्यानंतर जमिनीचा घोटाळा आला, त्यानंतर ती उघडी बॅग पैशानी भरलेली ती दिसली, त्याच्यानंतर मी सामाजिक न्याय विभागाचा काढला. आता प्रत्येक गोष्टीला कुठलाही मंत्री असं नाही म्हणणार की हो मी ते केलं, ते मी केलं नाही असंच म्हटलं जातं. त्यानंतर आपण सगळ्यांनी ज्या पद्धतीने संजय गायकवाडांनी त्या कॅन्टीनच्या त्या माणसाला मारलं, किती बेदम मारलं, खाली पाडून लाथाबुक्क्यांनी जर मारलं तर आणि एका मंत्र्याला हे शोभतं का? आणि ही लोकशाही आहे का? ही गुंडशाही आहे. त्यानंतर आपण सगळ्यांचं जे जे तुम्ही आता म्हणाला ते आपण जी निश्चित. धन्यवाद अंजलीताई आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.